तर मॅच कडे आपण जाऊयात. सामन्याला सुरुवात होतीये. आनंद चौहान स्ट्रायकर तयार 9 सेकंडला परागड औरंगे येतं षटक क्रमांक पहिले घेऊन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल होता आणि पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट. सचिन नाईक आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचे यावेळेस तयार असतील सचिन नाईक. आनंद चव्हाण स्ट्रायकर तयार. 5 षटकाची मॅच दुसऱ्या फेरीतील मॅच आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. धावेसाठी मात्र नकार कळवला जातोय. संघाचं धावफलक किती स्थिर आहे. थोडीशी मात्र चकमक होताना मैदानामध्ये बघायला मिळाली. धावफलक किती स्थिर आहे आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पंच म्हणून अमर साठे सर आणि राहुलभाई उर्फ आमचे देवरूरचे 40. 5 षटकांची मॅच. आनंद चौहान स्ट्रायकर तयार. पहिल्या मॅचचे मात्र ती हिरो राहिले सचिन नाईक बॉलिंग ट्रॅक वरती. खुल्या टप्प्याचा बॉल होता यावेळेस मात्र नक्कीच सावधरित्या खेळून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. विकेट वरती चेंडू जाऊन मात्र आदळतोय तिथे. एक धाव इथे आली आहे आणि एका धावेने संघाचा स्त्री गणेश होतोय. 5 षटकांची इथे मॅच जी मैदानामध्ये असणार आहे. क्रिकेटचा खेळ आपण जरूर इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. क्रिकेट आणि आपण पाहतोय हा खेळ रंगलेला खेळ आहे. दिवाळीच्या या हंगामामध्ये आपण पाहतोय नक्कीच आज. खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑनला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक बघायचे फार दूरवरती असतील. पाहता पाहता पराग अवरंगेच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. मला वाटतं कालपासून आमचे डीजेचे जे गीत आपण ऐकतोय ना उमेशाबाई, या सगळ्या जे खेळाडू 40-40 प्लस आहेत एक काळ या गाण्यांनी मार्केट गाजवलं होतं. हे सगळे 30 गीत आहेत. सचिन नाईक पुढे जाता यार ओर विकेट. यावेळेस मात्र पायावरती टाकलेला चेंडू होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहे तिथे. एक धाव आली. लेग बाय शेरो पण सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धापलकावरती 6 धावा 6 रन 7 रन 7 धावा 6 धावा माफ करा. सहा धावा आहेत. पुन्हा गोलंदाज तयार सचिन नाईक. मोठा सोक यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने आनंद चव्हाणच्या बॅट मधून कडक चौकार. खूप चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला आनंद चव्हाणच्या या शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार. आणि संघाचं धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. धावफलकावरती धावा ज्या आहेत 10 धावा 10 रन विदाउट लॉस. एबी सामर्थ्य मावळ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये वन सोल्युशन नवी मुंबई. गोलंदाज तयार. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अजय ठाकूर. स्ट्राईक वरती पराग औरंगे. यावेळेस मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बघायचे. सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि त्या प्रयत्नांमध्ये यशही मिळणार आहे. एक धाव पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 धावा. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर एक गोल्डन अंक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. बॉल तयार अजय ठाकूर. बॅटची कडा होती. यावेळेस चेंडू मात्र निघालाय. हो इथे काय झालंय. आनंद चव्हाणला मिळालेले हे जीवदान आहे. चेंडू सीमारेषा ओलांडतोय लॉंग स्टॉप मध्ये चौकार. आता मात्र चौकार इथे आला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. 15 धावा स्कोरबोर्ड वरती मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आनंद चव्हाण मूळ आपण पाहिले गेले तर नक्कीच मूळ चंदीगडचा खेळाडू, परंतु जन्म या मावळच्या भूमीमध्ये झालाय तो आनंद चव्हाण. अनेक मैदान या पठ्याने गाजवली आहेत. आज घरच्या मैदानावरती उभा आहे.
स्विचिटचा स्ट्रोक इथे खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. क्रिकेट आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं की नक्कीच एक वेगळी ओळख, एक वेगळी क्रेज. आज संकटही दोन्ही संघासाठी आहे, कारण तुम्ही इथे पराभूत झालात, तुम्हाला परतीचा प्रवास करायचा आहे. अजय ठाकूर तयार, पुढे सरसावलेत, पावलांचा वापर आणि तिथे टायमिंग मात्र प्रॉपर होऊ शकलेले नाहीये. एक सोपा झेल मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. मिथुनने मात्र टिपला एक जबरदस्त कॅच. आनंद चव्हाणची मोठी विकेट. सचिन नाईक इथे पण पाहतो, नक्कीच झेल टिपतायत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण बघितले गेले तर पहिली विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली. आनंद चव्हाण इथे मैदानामध्ये बाद झालेत आणि आता आनंदची जागा घेण्यासाठी मैदानाच्या मध्ये कोण दाखल होणार हे देखील मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रशांत वावळे आणि त्याचबरोबर मयूर सरांचं देखील याच्याकडे आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांचं भावी नगरसेवक चषकामध्ये अचानक बाईच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. कमबॅक खूप चांगलं आपल्याला बघायला मिळालं खऱ्या अर्थानं यावेळेस अजय ठाकूर यांचं, कारण त्यांनी ओळखलं अजय आनंद चव्हाण ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळतोय आणि तिथे कुठेतरी मात्र त्याला थांबवणं गरजेचं आहे. अमित लोट मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होतील. आज संधी मिळाली आहे. असं म्हणतात की प्रत्येक आयुष्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस तुम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजीसाठी अजय ठाकूर 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 15 धावा स्कोरबोर्ड वरती. अमित लोट स्ट्राईक तयार. फुल टॉस होता यावेळेस, आडव्या बॅटने खेचलाय जरूर. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र इथे डिलिव्हर होतोय. धावेसाठी मात्र बघायच्या वेळेस नो +1 बीमर चेंडू. बिन टप्प्याचा हा चेंडू आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. फ्री टॉन आज निर्णय लढण्याचा घेतलाय, तर मग तलवारीची भीती कशाला. आनंद परागंडा स्ट्राईक ऑन तयार आणि या वेळेस स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू पाठवलाय तिथे पार्किंग प्लॉट मध्ये. परागंडा औरंगे ऑन फायर, सिक्सर. आणि आज बघायचे कोण कोणाची दैना इथे करणार आहे. षटकार तर आलेला आहे. अजय ठाकूर यांच्यावरती आक्रमण, 23 धावा धावफलकावरती. पराग औरंगे स्ट्राईक ऑन तयार. अण्णा मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता, फटका मात्र प्रॉपर बॅटवरती मिडल होऊ शकलेला नाहीये. क्रीजचा वापर केला होता, क्रीजच्या डीप पर्यंत पोहोचले होते. डॉट बॉल. षटक क्रमांक बघायचे मैदानामध्ये संपलं जाईल इथे. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 23 धावा आहेत. षटक क्रमांक अगदी 2 संपल्यानंतर एक विकेटही मैदानामध्ये महत्वाची येताना आपल्याला बघायला मिळाली. थोडीशी चर्चा मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहतोय जी सुरू आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहिलं गेलं तर विचार विनिमय मात्र नक्कीच मैदानामध्ये इथे केले जात आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा सचिन नाईक. सचिन नाईक यावेळेस आपण बघतोय तयार असतील. फॉर द विकेट स्ट्राईक वरती अमित लोट. यावेळेस दूर चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि नक्कीच परागवून गेला माहिती. आता थोडीशी चर्चा करावीच लागणार आहे इथे. कधी कधी आयुष्यामध्ये तुमचा सल्लागार हा देखील एक फार महत्वाचा आपल्या आयुष्यामधला एक भाग आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायचं सचिन नाईक कोर द विकेट. यावेळेस हलक्यातनं चेंडू पण पाहतोय मनगडाच्या साह्याने वळवलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेने. सिंगल तरी घेतलीये, दुसरा धाब्याचा प्रयत्न होणार नाहीये. अलीले खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपण पाहतोय. संयम दाखवला. आज यश संपादित करायचं, यश मिळवायचंय, ठाम राहायचंय. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये तुम्ही ठाम राहायला शिकलं पाहिजे.
एखादा निर्णय चुकला किंवा एखादा फटका चुकला म्हणजे तुम्ही संपले असं अजिबात होत नाही. तुम्ही जे निर्णय घेतलेले आहात ना ते तुम्ही योग्य आहे ते सिद्ध करताना त्यावेळेस तुम्ही यशस्वी होता. पराग औरंगे आणि सचिन नाईक हा बॅटल मात्र नक्कीच बघायला आवडेल प्रेक्षकांना. खुलवा टप्प्याचा बॉल होता. स्वतः फॉलो थ्रो मध्ये नक्कीच सचिन नाईक इथे चेंडूला मात्र अडवतायत. यावेळेस मात्र नक्कीच पराग औरंगेला रोखून ठेवलं सचिन नाईक यांनी. परंतु पराग औरंगेला आपण पाहतोय नक्कीच जास्त वेळ शांत ठेवणं हे गोलंदाजांपुढे देखील एक मोठं आव्हान असणार आहे. पराग तयार असेल. आखू टप्प्याचा बॉल हुक केलाय बॉलला आणि जा आणि आता बॉल घेऊन या. एक तेरी तो एक मेरी भी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार. आता मात्र आपण बघतोय ते चौकार आलाय. परागच्या बॅट मधून आलेला चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धफलक वेगाने पुढे सरकते. धफलकावरती 28 रन. ओहो फिर से एक बार यह परागांना. परंतु काय तिथे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त झेल, जबरदस्त कॅच, विकेट होणारे बदन. आणि मला वाटतं आपण पाहतोय जसं गीत वाजलंय ना, अलीला आज घेऊन आलेले आणि अलीने मात्र कॅच पकडलाय. विकासने आज पकडलेला आहे आणि विकासने आपण पाहायला गेले तर त्याने फक्त प्रयत्न केले, अपेक्षेचा विचार केला नाही. रिझल्ट काय येईल हे त्याने विचारही केला नाही, फक्त प्रयत्न महत्वाचे होते आणि प्रयत्नांची उंची इतकी मोठी होती की तो बॉल हातामध्ये येऊन चिटकला. विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये निश्चितप्रमाणे आलेली आहे. दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे नक्कीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. 28 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. आणि मला वाटतं 40+ ला रनआउट अलाउड आहेत. हे नियम मला वाटतं पहिल्यापासूनच आहेत. हे 40+ संस्थांनी ते नियम बनवलेले आहेत, असोसिएशनने बनवलेले आहेत. गोलंदाज यार आपण बघतोय सचिन नाईक. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला. पहिलाच बॉल सोनू वाल्मिकीचा क्लास. ओहो पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त खणखणीत चौकार. 4 धावा. चौकार इथे मैदानामध्ये पहिल्या बॉलवरती सोनू वाल्मिकी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 2-3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतं आपण पाहतो याच्याकडे आयोजक देखील मात्र सूचित करतायत की तुम्ही 40+ साठी रनआउट अलाउड आहेत. अमर सर आयोजकाने सांगितलेले हो 40+ साठी हे नियम आपण ठेवलेले आहेत. तर नवीन आपण पाहतो मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी गोलंदाज अली. यापूर्वीच्या मॅच मध्ये की फॅक्टर राहिलेले गोलंदाज अलीने आपण पाहिले ज्या प्रकारची मॅच विनिंग मात्र गोलंदाजी केली. बॅटिंग जबरदस्त राहिली. अमित लोट आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार असतील आणि दुसऱ्या बाजूला सोनू वाल्मिकी. अली तयार. राऊंड द विकेट. समोर मात्र अमित लोट. टप्प्याचा बॉल होता. यावेळेस आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न ते केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या पण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय स्थिर आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत.
मावळ संघाला देखील माहिती आहे, एबी सामर्थ्य मावळ टीमला, की समोर वन सोल्युशन नवी मुंबईचा संघ आहे आणि यांच्या पुढे आपल्या धावेचा डोंगर उभा करावाच लागणार आहे. त्यावेळेस बॅकफुटला चेंडू हलक्यात केलेला आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू आहे तिथे चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि या एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल धावफलकावरती 33 रन. लॉस ऑफ 2 विकेट. आज आनंद चव्हाण नक्कीच फार मोठी इनिंग मात्र साकारू शकले नाही. आता संघर्षाला तर सुरुवात झाली आहे. अली तय्यर राऊंड द विकेट. त्यावेळेस परकट मैदानामध्ये बघायचे खेळाडू मात्र चेंडू खेळून काढलाय. पडझड होतीये, थोडीशी पडझड मैदानामध्ये जरूर बघायला मिळाली. प्रयत्नांची पराकाष्ठा होती तिथे. पाता पाता चेंडू चाललाय सीमा रेषा पार. हा चौकार. थँक्यू डीजे. याच मातीमध्ये घडला, याच मातीमध्ये वाढला, या मातीने लहानाचं मोठं केलंय तो सोनू वाल्मिकी. आपण पाहतोय आपला क्लास दाखवला यावेळेस. 3 चेंडू आतापर्यंत अलीने टाकलेत. 37 धावा धावफलकावरती आहेत. सोनू वाल्मिकीचं जबरदस्त टेम्परमेंट आज आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस लेग बाहेर टाकलेला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या आतमध्ये आली आहे. असं म्हणतात ना की बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डुबे बिना रात नहीं होती. अब कुछ हालात ऐसे है कि जीत के लिए बिना संघर्ष आज शुरुआत नहीं होती. आणि ती संघर्षाची सुरुवात दोन्ही संघांकडून होतीये. त्यावेळेस ऑन साइडला चेंडू इथे खेळला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये एली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का बघायचंय. नकार कळवला जाईल. फेकी खराब होती आणि आता काय मैदानाच्या आतमध्ये काय होईल इथे. मैदानामध्ये काय नजर हटी और दुर्घटना घटी. सोनू वाल्मिकी इथे धावबाद झालाय. मोठी विकेट आली आहे. विकेट येताना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळते. सोनू वाल्मिकी मैदानामध्ये बाद झालाय. कारण या धावा घेण्याच्या घाईमध्ये कधी कधी आपण म्हणतो ना की स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे आणि ती परिस्थिती बघायला मिळाली. वन सोल्युशन नवी मुंबई टीम मध्ये असेल, जे काही थ्रो झाला तो आमच्या टीमसाठी महत्वाचा ठरला. नवीन बॅटर आता दाखल इथे होत आहेत विजू बालघरे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. जरूर स्ट्राइक आउट आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा नवीन बॅटर आता विजू बालघरे. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू मात्र आहेत. सिंगल तरी ते घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का. केला जातोय परंतु नकार कळवला. एकच धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती आपण बघतोय 41 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे येतात. त्यावेळेस आडव्या बॅटने चेंडू इथे खेळला जातोय. क्षेत्ररक्षक बघायचंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू मात्र फील्ड करतील. एक सिंगल यावेळेस मैदानामध्ये घेतली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर थँक्यू. 4 षटक संपलेली आहेत. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन, लॉस ऑफ 3 विकेट. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज मिथुन.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार असतील. समोर मात्र अमित लोट माहिती आहे आता स्लॉग वरचं षटक आहे. मोठे स्ट्रोक आता खेळणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि तिथे मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत विजू बालघरे. विकेट अमित लोट. बॅक टू द पविलियन. नक्कीच आमचे गणेश सर कॅमेरामॅन तुमचे उमेजी रायडू आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय आकाश केंगरे एके सरकार आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार आपण पाहतोय. नक्कीच आपल्या मुख्य स्टेजवरती आपल्याला जो बघायला मिळतोय मयूरजी घागरे सर देखील आपण पाहतोय त्याच्या समवेत आहेत. प्रशांतजी वाबळे सर महाराष्ट्र पोलीस हे देखील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. हे सगळे अतिथी आज आपल्या भावीनगर सेवक चषकामध्ये थँक्यू. तर सामन्याकडे जाऊयात आपण. मिथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आता गोलंदाजीसाठी तयार असतील नवीन बॅटर हरी जानेरी दाखल झालेले आहेत. स्ट्राईक वरती विजू बालघरे हा चिंचोली गावचा सितारा. मिथून तयार. ओहो यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. व्हॉट अ क्वालिटी. विजू बालघरे सांगतोय शेर कितना भी बूढ़ा हो जाए शिकार करना कभी नहीं भूलेगा. एक खणखणी चौकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाणार आहे की हा चौकार आहे की षटकार आहे. हा जो निर्णय असेल सर आता आपण चारच पकडू. टेक्निशियन बाहेर गेलेले जेवण्यासाठी त्यामुळे तो निर्णय असेल तो नंतर घेतला जाईल. पुढे सरसावलेत. देखील पावलांचा वापर होता परंतु आता झेल झालाय. विकेट होणार आहे इथे पतन. फलंदाज मैदानामध्ये बाद होतील विजू बालघरे. आहे आपण पाहतोय अशी गाडी गाणंही तसं लावलंय. हे आले देवरूडचे डॉन संभाजी भाऊ. सुरेशरावजी भिसे काका यांच्या वतीने साजिदभाईच्या प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. षटकारासाठी 1000. त्याचबरोबर मयूरजी घागरे त्याचबरोबर प्रशांतजी वाबळे सरांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. अचानक बॉयच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. हे खूप सारं प्राइस साजिद भाईसाठी आहे. गोलंदाज तयार. मिथून तयार असतील. स्ट्राईक वरती साजिद भाई. यावेळेस मोठा स्ट्रोक बिग हिट केलाय आणि तिथे मात्र आहे सचिन नाईक. जबरदस्त टिपताय झेल. विकेट होणारे पतन. अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये एक फायटिंग टार्गेटकडे मात्र नक्कीच महाबळ संघाची पावलं मात्र पडतायत. परंतु ज्या काही विकेट आल्यात ना त्या विकेट कुठेतरी आपण पाहतोय धावफलक स्लो झालेले. आता बघायचं अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. मावळ संघ विचार करत असेल इथून पुढे एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तर ते आपल्या टीमसाठी फार बेनिफिटेड राहणार आहेत. कारण हरीश जानेरे असू दे किंवा अशोक सोलंकी या टीमचे गोलंदाज आहेत. त्यांना त्याची जबाबदारी माहिती आहे. मिथून तयार असतील पुन्हा एकदा. याही वेळेस आपण पाहतो ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे डीप मध्ये तैनात. सिंगल इथे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का परंतु नकार इथे मैदानामध्ये कळवला जातोय. 1 धाव आली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 वरती.
हरीश जानेरे आता मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवर मात्र आता स्ट्राईक वरती आलेत. थोडासा संघर्ष मैदानामध्ये आताही जो आपल्याला बघायचा आहे. हरीश जानेरे स्ट्राईक तयार असतील. मिथुनचा हा चेंडू हरीश साठी. ओ फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू जर होता, सिंगल जर इथे आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. आणि बघा इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली हरीशने. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाईल. नो बॉल. 2 धावेने आता मात्र धफलक पुढे जाणार आहे. 48 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज मात्र बघायचे. फ्री ऑन असेल. स्ट्राईक वरती हरीश जानेरे. 9 सेकंडला सचिन दादा पानसरे. ओ यावेळेस बिग हिट केलाय हरीश जानेरेंच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पर दस्तक. कडक बेधडक हरीश जानेरेंच्या बॅट मधून. या षटकार किती महत्वाचा आपल्या टीमसाठी हे मात्र येणारा वेळ सांगेल. सिक्सर. आणि अजून तो एक चौकार अजून त्याचा बाकी आहे. चौकार दिलेला आहे पण तो षटकार आहे की चौकार आहे ते आपण चेक करणार आहे. पंचावन्न धाव्यांचा टार्गेट आता असणार आहे. 54 झालेले आहेत. तो चौकारच होता.
54 झालेले आहेत. 55 धाव्यांचा टार्गेट आता वन सोल्युशन नवी मुंबई टीम समोर आता असेल. चला स्पीडअप करा टीम. पंचावन्न धाव्यांचा टार्गेट आहे. आणि या 55 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल इथे होती. एका बाजूला असतील दत्ता, दुसऱ्या बाजूला असतील अली. या दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच एक फाईट आपल्याला मैदानामध्ये बघायची आहे. पहिला डाव इथे संपला. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे मावळ एबी सामर्थ्य मावळ टीमचं मधून पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर होता किंवा ज्या प्रकारची रणनीती होती ती स्ट्रॅटर्जी मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी आता एक फायटिंग टार्गेटकडे वाटचाल जरूर मावळ संघाने केलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे षटक क्रमांक पहिलं घेऊन अशोक सोलंकी. स्ट्राईक ऑन दत्ता. 55 धाव्यांचा टार्गेट आहे आणि इथे दुसऱ्या डावाला आता मात्र सुरुवात होतीये. बॉल तयार. अशोक राऊंड द विकेट. पहिलाच बॉल यो. इथे मात्र अमित खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. संघासाठी मात्र त्याने धावा वाचवल्यात. पहिलाच बॉल होता लोअर फुल टॉस आणि तिथे पॅडल स्वीप दत्ता यांचा बघायला मिळाला. एक धाव इथे आली. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बघायचं एका धावेने मात्र नक्कीच सगळा स्त्रीगणेश होतोय. अली यापूर्वीच्या मॅचचे हिरो राहिलेत. अली उंच पुरे आहेत, तगडे ताकदवान आहेत. क्षेत्ररक्षकाकडे आपण थोडस नजर टाकूया देखील. ओ इथे काय शफल झाले. क्रीजचा वापर टायमिंग दाखवलाय प्रॉपर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अलीच्या बॅट मधून षटकार. यावेळेस अलीच्या बॅट मधून आपण पाहतोय पहिला षटकार मात्र येताना जो आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 धावा स्कोर बोर्ड वरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण इथे बघणार आहोत. दत्ता आणि अली ही जोडी मैदानामध्ये असताना 7 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. सूचित करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू, वाईड यॉर्कर टाकलेला चेंडू नजरेला नजर भिडलेली आहे. खुन्नस खुन्नस आणि खुन्नस भरावा क्रिकेट आपण जरूर मैदानामध्ये बघतोय. परंतु हा खेळ, हा राग, हा रुसवा फक्त मैदानापुरता मर्यादित आहे. दफलकावरती 7. ओ फुल टॉस आणि इथे काय दिशा से भटके तो पडेंगे फटके. सिक्सर.
इथे मात्र आपण पाहतोय षटकार आलाय, फुल टॉस आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावरती घेतलेला खरपूस समाचार. आणि मला वाटतं अशोक सोलंकी यांचे समर्थक, देवरूडचे समर्थक मात्र माझ्यापर्यंत माहिती कळवत आहेत की अशोक सोलंकी यांचा षटकार खाल्ल्याशिवाय मात्र ते पूर्णही होत नाही. परंतु आज एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण खेळतोय, एक वेगळ्या लेवलवरती क्रिकेट खेळतोय. आज तालुक्याच्या संघामध्ये स्ट्रायकर गोलंदाजाची भूमिका आपण आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. चला स्पीड अप करा टीम, पुन्हा एकदा कॅप्टनचं मी लक्ष वेधणार आहे. 13 धावा डबल कव्हरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अली स्ट्राईक ऑन आपण बघतोय मैदानामध्ये तयार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव डब्ल्यूसीसी मैदानामध्ये केला जाईल. गोलंदाजी गोलंदाज अशोक सोलंकी पुण्याचा तयार. स्ट्राईक वरती अली. ओहो आता मात्र फटका फसलाय. शमशेर आहे चेंडूच्या खाली, टिपलाय झेल आणि आता संपलाय अलीचा खेळ. विकेटचं होईल पतन. फलंदाज अली होत आहेत बाद. मला वाटतं आपण पाहतो या ठिकाणी 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मांडला जातो आणि 13 अंकावरती अलीची आलेली विकेट आहे. आणि असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये शुभ आणि अशुभ या गोष्टीला महत्व नाहीये. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय सन्माननीय विल्सन सरांचं आगमन झालंय. विल्सन सर आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. सध्या जर आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची खूप मोठी अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मात्र विल्सन सर घडवत आहेत. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. अशोक सोलंकी आपण पाहतोय नवीन बॅटर सचिन नाईक मैदानात दाखल ते होत आहेत. आज फिल्डिंग मध्ये काय फिटनेस दाखवलं सचिन नाईक यांनी, गोलंदाजीमध्ये एफर्ट दाखवले. याही वेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक मात्र बघायचं. बॅकअप साठी सचिन पानसरे आहेत. सिंगल आली. दुसरा धाब्याचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा यावेळेस यशस्वीपणे घेतल्या जात आहेत. 2 धावेने षटक क्रमांक संपलं जात आहे. पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघणार आहोत 15 धावा ज्या धावफलकावरती आहेत. एक षटक संपलेला आहे आणि आता बघायचं चेंडू कोणाच्या हातामध्ये मात्र सोपवला जाणार याच्यासाठी मात्र चर्चा. कॅप्टन सगळे सिनियर खेळाडू मात्र चर्चा तिथे करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये पुढे आता थोडासा जो मैदानामध्ये बदलाव आपल्याला बघायचा आहे. सचिन दादा पानसरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, कारण त्यांना माहिती नवीन चेंडू असतो आणि ज्यावेळेस नवीन बॉल असतो त्यावेळेस मात्र नक्कीच चेंडूला थोडासा फर थोडासा कापूस असतो आणि अशामध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे अचूक टप्पा असायला पाहिजे, कारण जर आपण पाहिलं तर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये अनेक खेळाडू स्वतः आनंद चव्हाण गोलंदाजी करू शकतात, साजिद भाई गोलंदाजी करू शकतात, हरीश जानेरी आहे, शमशेर आहे, अमित लोड देखील आहेत. त्यामुळे पर्याय खूप आहेत, परंतु पर्याय जर आपण पाहिलं तर इथे सचिन दादा यांच्याकडे गेलेत. स्ट्राईक ऑन दत्ता 15 धावा धापलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. गोलंदाजीसाठी राऊंड द विकेट इथे तयार असतील सचिन दादा. राऊंड द विकेट पहिला बॉल, पहिला चेंडू अगदी लेगस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 16. पुढे बघायचं यावेळेस सचिन दादा पानसरे गोलंदाजीसाठी तयार. विजू पालकरी मिड विकेट मध्ये आहेत. एक्स्ट्रा कव्हरमध्ये अशोक सोलंकी आहेत. मोठा सुगरी खेळण्याचा प्रयत्न. अमित लोट खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण, खूप चांगलं जजमेंट होतं, परंतु फेकी 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 तिथे खराब आहे
आणि मला वाटतं हा चेंडू सोनू वाल्मिकीच्या हातामध्ये सोपवणं तिथे गरजेचं होतं. या चुका नंतर डोकेदुखी ठरू लागतात. थोडी घाई केली अमित लोटने. सकाळची धावसंख्या मात्र बघायचं पुण्याच्या 16 धावांवरती. मात्र लास्ट मुमेंटला यावेळेस सचिन नाईक यांनी दत्ता यांना मागं पाठवलं. 16 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा सचिन दादा पानसरे राऊंड द विकेट मारा करतायत. चिंचोली गावची बुलेट ट्रेन आज मैदानावरती धावतीये. याही वेळेस हलक्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पराग औरंगी आहे तिथे चेंडूला कव्हर करतील. एक धाव इथे आलेली आहे. ज्या प्रकारचं जाळं रचलेलं आहे ना, ज्या प्रकारची स्ट्रॅटर्जी आखलेली आहे, ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे, त्या प्रकारची गोलंदाजी आज मात्र गोलंदाज करतायत. पहिलं षटक जरूर आपण पाहतोय अशोक सोलंकी यांचं थोडंसं मागडं राहिलं, परंतु त्यानंतर त्यांचं कमबॅकही खूप चांगलं होतं, कारण अलीची महत्वाची विकेट ते घेण्यामध्ये यशस्वी राहिले. गोलंदाज तयार पुण्याला बघायचं यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. सचिन दादा राऊंड द विकेट स्ट्राईक वरती बघायचंय. सचिन नाईक, सचिन विरुद्ध सचिन आहे. यावेळेस कट केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून आणि चेंडू मात्र इथे सीमारेषेच्या बाहेर. कोही नाही मोका, ये सीधा चौका, 4 रन. आता मात्र आपण बघतोय इथे चौकार येताना जो आपल्याला व्हायला मिळाला. फक्त चेंडूला मात्र आपण पाहतो ज्या प्रकारचा कट केला, ज्या प्रकारची फक्त दिशा दिली. 30 यार्ड सर्कल मध्ये खेळाडू आहेत. पॉइंट गली कव्हर पॉइंट या खेळाडूच्या डोक्यावरून फक्त चेंडू काढून दिला. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा फायदा उठवला सचिनने. सचिन नाईक विरुद्ध सचिन पानसरे हा बॅटर रंगला. 21 धावा स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय. याही वेळेस मोठा सोगती खेळायचा होता. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. चेंडूला कव्हर करताय. सिंगल तर आली. दुसरा धावेचा प्रयत्न. चेंडूची फेकी जरूर इथे होईल आणि तिथे आपण मैदानामध्ये बघतोय 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. या 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले धावफलक. क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. क्रिकेटचा रंगलेला सोहळा, भावीनगर सेवक चषकाचा थरार. आज आपण पाहतोय 40+ तालुका निहाय गटाचं क्रिकेट. पुढे सरसावत असतो कधी खेळण्याचा प्रयत्न होता. हरी जानेरे थर्डमन मध्ये आहे. चेंडूला कव्हर करतायत. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या पुढे आपण बघतोय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 24 धावा. आज प्रयत्न मात्र नक्कीच मैदानामध्ये करायचे. दोन्ही संघ प्रयत्न इथे करणार आहेत. एका बाजूला मावळचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवी मुंबईचा संघ आहे. पुढे गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती आपण बघतोय यावेळेस दत्ता. यावेळेस शफल स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीसी अपील मैदानामध्ये जरूर झाली, परंतु या अपील मध्ये विश्वास नव्हता. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत 24 धावा. समीकरणाकडे मात्र नक्की जाऊयात आपण. शेवटचे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 31 धावींची गरज आहे. जी स्ट्रॅटर्जी होती किंवा जी रणनीती होती की या षटकामध्ये हे षटक कोणाच्या हातामध्ये सोपवायचं, एबी सामर्थ्य मावळ टीमने निर्णय घेतला. सचिन दादाकडे चेंडू सोपवला आणि या षटकामध्ये अवघ्या 9 धावा मात्र त्यांनी खर्च केल्यात. क्रिकेट आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये क्रिकेटचा थोडासा विस्तार करून आपण पाहिलं तर सी फॉर चॅलेंज, आर फॉर रिस्पेक्ट, आय फॉर इम्प्रेशन, सी फॉर कॉन्फिडन्स, की फॉर कीप गोइंग, ई फॉर एक्झाम, टी फॉर ट्रस्ट. आव्हान, सन्मान, प्रेरणा, आत्मविश्वास, पुढे जा, परीक्षा आणि विश्वास म्हणजेच आपण पाहतोय क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज शमशेरकडे मात्र चेंडू सोपवलाय. आज शमशेरची धार किती मैदानामध्ये असणार हे मात्र मैदानामध्ये पाहावं लागेल. तिथे मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षणाकडे आपण थोडीशी नजर टाकूया. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. गली आहे. पॉइंट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग हे सजवलेलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. शमशेर स्ट्राइक ऑन. सचिन नाईक पहिल्याच बॉल होता यावेळेस. लोअर फुल टॉस हलक्यात मात्र यावेळेस चेंडूला फक्त स्टेअर केलाय, ढकललाय.
सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र आकार बदलतीये धावफलकावरती. 26 वरती धावफलक. दोन्ही संघ आपण पाहतोय नक्कीच इथे मैदानामध्ये आपला आपापला स्वाभिमान टिकवण्यासाठी मात्र इथे लढतायत. समशेर पुण्याचा तयार. स्ट्राइक ऑन सचिन नाईक. ओ यावेळेस सूचित करण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या मध्ये काय होतंय एशियाच्या मागे मला सोनू वाल्मिक यांचं रिॲक्शन जर आपण पाहिलं ना तर कदाचित बॅटला ब्रश करणारा चेंडू होता. डॉट बॉल. संघाचा धावफलक इथे स्थिर आहे. वेग होता प्रचंड या चेंडूवरती. समशेरची धार. समशेर आपण पाहतोय नाही मैदानाच्या नक्कीच आपली धार दाखवतोय आपल्या गोलंदाजी मधली. यावेळेस देखील आपण पाहतोय मैदानामध्ये शरीराच्या साह्याने सोनू वाल्मिकीने चेंडू थांबवलाय. तिथे फक्त चेंडू थांबवला नाहीये तर अक्षरशः मैदानामध्ये मिळेल त्याने चौकार वाचवलाय. इंजोर्ड आहे, दुखापतग्रस्त आहेत, परंतु तरी देखील टीम साठी आपल्या संघासाठी मात्र ते मैदानामध्ये आपले सर्वस्व पणाला लावतायत. एक धावी ते आली. एका धावीच्या मदतीने 27 धावा. खऱ्या अर्थानं समशेर खूप काही प्रश्न फलंदाजांना विचारतायत. मी म्हणेल आज खऱ्या अर्थानं समशेर नाही तर हा देवरोडचा बुलेट राजा आहे. बुलेट प्रमाणे आपण पाहतोय तो मात्र चेंडू आपल्या इथे फेकतोय. स्ट्राइक ऑन दत्ता. यावेळेस लोअर फुल टॉस. हलक्यातनं चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. अशोक सोलंकी आहे चेंडूला कव्हर करताय. चेंडूची फेकी जरूर झाली आहे आणि तिथे मैदानामध्ये आपण इथे बघतोय एका धावेवरती समाधान आहे. एक एक धावसाठी आपण पाहतोय इथे मैदानामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे आणि जितना बडा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत भी होगी. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा बघायच्या वेळेस तयार असतील समशेर. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे स्थिर आहे. एक एक प्रश्न मात्र मैदानामध्ये विचारले जात आहेत. एक एक प्रश्नांना आपण पाहतोय उत्तर शोधावे लागणारे फलंदाजांना. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन यष्टीकडे होत आहे. खऱ्या अर्थानं यंगस्टर दत्तनगर टीमचे असणारे टीम ओनर. त्याचबरोबर आपण पाहिले गेलं आज असंख्य तरुणांचा एक आशेचा चेहरा म्हणून मात्र ज्या चेहऱ्याकडे पाहिलं जात आहे असंख्य तरुणांचे सपोर्ट सिस्टम आदरणीय आपण पाहतोय बपवण्णा कातळे. बपवण्णांचं याच्याकडे स्वागत. वेलकम बपवण्णा. याच्याकडे आपण पाहतोय नक्कीच मुख्य व्यासपीठावरती व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच मात्र मुख्य पंचांनी दिलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. समशेर पुण्याचा तयार. ओ यावेळेस पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बघायचे डीप फायनेकच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय. परागांना आवरेगे हातामध्ये चेंडू ठेवला त्यांनी आणि तिथे मात्र दुसरी ही धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आज आपण पाहतोय बापूंना कातळे आपण पाहिले तर यांचं क्रिकेटसाठी नेहमीच योगदान असतं. 3 षटकं संपलेली आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 12 आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावींची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. आज मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय स्क्रीनवरती बापूंना कातळे या व्यक्तीने आपण पाहतोय या क्रिकेटसाठी नवसंजीवनी देण्याचं काम नेहमीच बापूंनाने केलंय. आज यंगस्टर दत्तनगरचा संघ म्हणून आपण कित्येक वर्ष त्यांना संघ मालक या भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर असंख्य तरुणांचा एक नवीन चेहरा, युवा चेहरा म्हणून सध्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मात्र ज्या व्यक्तीने घर केल्याने ते बापूंना कातळे साहेब आज आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी अचानक बॉईच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर विमल कॉल सर यांचं या ठिकाणी आगमन होतं. विमल सर या आपलं स्वागत आहे. बापूंना कातळे यांच्या समोर असणारे त्यांचे सगळे अतिथी मान्यवर त्यांचंही अचानक बॉईच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. चालू असणारी मॅच मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चालू असणारी मॅच आपण पाहिलेली तर वन सोल्युशन नवी मुंबई वर्सेस आपण पाहतो एबी सामर्थ्य मावळ या 2 संघांमध्ये असणारा सामना. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ आता मात्र जो शिल्लक आहे आणि 23 धावींची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा. 23 धावा 12 चेंडू.
संघर्ष मैदानाच्या मध्ये सुरू होतोय. जेवढा मोठा संघर्ष असतो यशही तेवढंच मोठं पदरामध्ये पडतं. छत्रपती शिवरायांचं एक सुंदर वाक्य आहे की या जगामध्ये यशाचा मार्ग जर असेल तर तो मी शोधून काढीन. या जगामध्ये यशाचा मार्ग आहे तो मी शोधून काढीन. जर शोधूनही सापडत नसेल तर तो यशाचा मार्ग मी स्वतः निर्माण करील. पहिलाच बॉल होता खोलवर टप्प्याचा, खोदून काढला यावेळेस सचिन नाईकने. चेंडूला पाठवलं डीपॅक्सच्या कव्हर मध्ये. सचिनचा क्लास एकदम झकास, चौकार. जे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये आता इथे चौकार मैदानामध्ये वसूल केलेला आहे. याच्याकडे आपण पाहतोय डॉक्टर जयजी कदम सरांचा देखील आपण पाहतोय आगमन झालेला आहे. सर आपलं देखील मी भावीनगर सेवक चषकामध्ये स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. चौकार इथे खेचला, पहिल्याच बॉलवरती खेळलेला चौकार. 11 चेंडू 19 हे समीकरण मात्र आता बनलेलं आहे. सचिन नाईकचं वादळ मैदानाच्या मध्ये आहे मित्रांनो. स्विचिट खेळायचा होता, यावेळेस स्विचिट मध्ये यशस्वी देखील राहिले साजिद तांबोळी. हो खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. दुसरा धाव मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाते. 2 धावा इथे घेतल्यात, तिसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. एक जबरदस्त एफर्ट्स आपल्याला साजिद भाईंचं बघायला मिळालं. असं म्हणतात ना, देवाने तुम्हाला जे दिलंय ना त्याच्यामध्ये तुम्ही समाधान शोधून तुम्ही त्याची स्वतःची ती ताकद बनवली पाहिजे. आज साजिद भाईने ते सिद्ध करून दाखवलेले. फार मोठा आदर्श आहे साजिद भाईंबद्दल आम्हाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्यात बघायचे यावेळेस 38 धावा आहेत. समोर सचिन नाईक आहे. हरीश जानेरे तयार असतील. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय, व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. एक टप्पा घेत आलाय, चौकार. चौकार इथे आला. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय मागणे ठरत आहेत हरीश जानेरे. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. हरीशने 3 चेंडू टाकलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पुण्याच्या मैदानाच्या मध्ये देखील जातोय. हरीश जानेरे बघायचे कमबॅक करणार का इथे. आनंद चव्हाण यांच्या पुढे देखील आपण पाहतोय नक्कीच एक आव्हान असेल, कारण त्यांना माहिती आहे कमी धाव संख्येमध्ये आपण फाईट करतोय. संघर्ष करायचा असेल तर धावा ठेवायच्या आहेत आपल्याला. चला मैदानाच्या जे आहेत खेळाडू तिथे उभे असतील त्यांना विनंती थोडंसं आपण साईडला सरायचंय. सोनू वाल्मिकी आपण पाहतोय चर्चा करतील. 42 धावा स्कोरबोर्ड वरती. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. हरीश पुढे बघायचं तयार असेल. समोर मात्र हरीश सचिन नाईक आहेत. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत. पराघाव रंग्या आहे चेंडूच्या खाली. जाळ रचलं, सोनू वाल्मिकी याला कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्राचा वापर केला हरीशने. इथे विकेट होईल पतन. बिग विकेट, सचिन नाईक बाद. काय संघर्ष होता. सोनू वाल्मिकीने म्हणे हरीशचे फक्त कान मंत्र त्याला दिला नाहीये, त्याचे कान टोचण्याचं काम सोनू वाल्मिकीने काम केलंय. ही गरज होती, कारण त्यांना माहिती आहे ते विकेटच्या शोध आपल्याला आहे. आणि कोणाची विकेट तर सचिन नाईकची विकेट महत्वाची होती. ती घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत. बघायचे कमबॅक इथे मैदानामध्ये होणार का. शेवटचे 8 चेंडूंचा खेळाचा शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. आज आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान देखील आदरणीय आमचे बाप्पांना कातळे साहेबांनी या स्पर्धेसाठी दिलंय. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मला वाटतं संभाजी भाऊ या जगामध्ये घेण्यासाठी सगळं जग आलंय, देण्यासाठी कोणी पुढे येत नाही. आज बाप्पांना बद्दल सांगायचं झालं तर एक संघ आपण पाहतोय कित्येक वर्ष संघ मालक म्हणून मात्र आपण त्यांना पाहतोय. सर्वसामान्यांचा आपण पाहतोय एक हक्काचा माणूस म्हणून देखील बाप्पांना आम्ही यांना सतत बघतोय. आज क्रिकेटसाठी जेव्हा जेव्हा सहकार्य लागले ना तेव्हा तेव्हा बाप्पांना कातळे साहेबांनी नेहमी मदतीचा हात पुढे केलेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 8. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13.
आज कोण कोणाच्या वाजवणारे 12 हे देखील मैदानामध्ये पाहिजे. गोलंदाजीसाठी पण पाहतो पुणे दारिश तयार. नवीन बॅटर विजय मैदानामध्ये इथे दाखल होतील. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असतील या मॅच मधले. यावेळेस मोठा स्ट्रोक स्लॉट मध्ये विजय जणू काय आपला विजय संपादित करण्यासाठीच विजय आलाय. कडक सिक्सर. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये सिक्सर तर खेचलाय विजयने. आणि आता शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावींची गरज. हा चेंडू काय क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. धाफलक मात्र स्थिर असेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावींची गरज. 6 गेंदे जीत निकले. अभी भी चाहिए 7 रन. बिग बॅटल आपण पाहतोय मैदानामध्ये. एबी सामर्थ्य वर्सेस वन सोल्युशन नवी मुंबई. ही 2 टीम्स मैदानामध्ये समोरासमोर आहेत. संघर्ष ज्याचा मोठा असतो ना यशही त्याच्या पदरामध्ये तेवढंच मोठं पडतं. सहा चेंडू 7 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार. स्पीडअप करा टीम. आणि आता मात्र बघायचं आहे विचार मैदानामध्ये फार मोठा सुरू आहे. थोडस महागड षटक हरी जनर यांचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 चौकार 1 षटकार आपल्याला बघायला मिळाला. त्या षटकारामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज शमशेर. आता मात्र आपण बघतोय ते गोलंदाजीसाठी आलेत. शमशेरला मात्र नक्कीच एक उतुंग भरारी घ्यायची असेल. आपल्या टीमला क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये घेऊन जायचं असेल तर मात्र तो संघर्ष मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची नव्या पर्वाची. उत्तुंग गरुड भरारीची. 6 चेंडू 7 धावा. समोर आहे दत्ता. 9 सेकंडला पण पाहतोय इथे मैदानामध्ये विजय. तर गोलंदाजीसाठी शमशेर आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये एक वेगळंच षडयंत्र रचलंय आनंद चव्हाणने. गोलंदाज तयार शमशेर. स्ट्राईक वरती बघायचंय दत्ता. पहिलाच बॉल. यावेळेस बॅकफुटला मात्र पाठीमागच्या पायावरती फोर्स करत चेंडू खेळलाय. सिंगल तरी ती घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जाईल. साजिद भाई बघायचंय चेंडूला घेतलाय आणि इथे काय फार मोठी अपील. फार मोठी अपील. आणि इथे काय तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. अक्षरशः मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय हृदयाचे ठोके आता सगळ्यांचे धडधड करू लागलेले आहेत. कारण मैदानामध्ये बघायचंय फिल्डिंग एफर्ट खूप चांगला होता परंतु तिथे मैदानामध्ये थोडीशी चूक होताना बघायला मिळाली. या चुका चर्चा मैदानामध्ये फार मोठी रंगलेली आहे. कारण आपण बघतोय क्रिकेटचा थरार आहे. क्रिकेटची एक आपण पाहतोय धगधगती रणभूमी म्हणून मात्र नक्कीच या मैदानाकडे पाहिलं जातं. कॅमेरा एकच आहे आणि त्यामुळे जो काही निर्णय असेल तो ऑनफिल्ड निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. एकाच कॅमेऱ्यामध्ये हा निर्णय घेणं सोपं नाहीये.
चला बाकीचे सगळे इकडे चला बाजूला, पंच तिथे निर्णय घेतील, पंच निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. तर याच ठिकाणी आम्ही आपल्याकडे वेळ आहे, तर नक्कीच आमचे सर्वांचे लाडके, खऱ्या अर्थानं युवकांचे आधारस्तंभ, आधारवड आदरणीय बाप्पांना कातळे साहेबांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने, अचानक बॉईच्या वतीने यांचा यथोचित असा सन्मान करतोय. बाप्पांना आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. त्यांचा सन्मान अचानक बॉईचे सगळे सदस्य, त्याचबरोबर प्रशांतजी बाबळे सर. निर्णय आपल्या पाहतो, पंच आपल्या जागेवरती येऊन निर्णय तिथे देतील. चाळीस बाई बघायचं इथे निर्णय काय देणार. नॉट आउट. तो मॅच कडे आपण जाऊयात पुढे एकदा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 5, आणि या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावींची गरज. 5 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण मैदानामध्ये असणार आहे. 50 धावा धावफलकावरती समशेर पुण्याला बघायचं तयार आहे. स्ट्राईक वरती दत्ता आहे. दत्ता आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करणार का, चर्चा मैदानामध्ये अजून आहे. हरकत नाही. 5 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण असेल. समशेर पुढे बघायचं तयार. यावेळेस हलक्यात चेंडू आपण पाहतोय मनगडाच्या साह्याने लॉफ्ट केल्या बॉलला. यावेळेस डीप स्क्वेअरच्या दिशेने सिंगल तरी त्याली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत, आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 52 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 4, आणि जिंकण्यासाठी 3 धावींची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस अधिकल्या स्पर्धेचा नियम आहे. चार चेंडू 3 धावा हे समीकरण मैदानामध्ये समशेर पुण्याचा बघायचा तयार असतील. हलक्यातून यावेळेस कट केलाय, लेट कट. साजिदभाई वाह, खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओ इथे मैदानामध्ये काय होतंय. आनंद चव्हाण यांच्याकडे संधी आली होती. आनंद चव्हाणकडे आपण पाहिले गेले तर जरूर साजिदभाई, जर मित्रांनो साजिदभाईंचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल ना, साजिदभाईसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कोण जिंकेल कोण पराभूत होईल यापेक्षा जे एफर्ट्स होते ना ते कौतुकास्पद होते. सामना बरोबरी सुटलेला आता. 3 चेंडू शिल्लक आहे, 1 धावेची गरज आहे. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. सिंगल इथे घेतली जाईल, आणि आपण पाहतोय वन सोल्युशन नवी मुंबई टीमने आपण पाहतोय इथे विजयाचा झेंडा रोवलाय. वेल प्लेड टीम. या ठिकाणी देवरोड पोलीस स्टेशनचे सन्माननीय देवरोड पोलीस स्टेशनच्या वतीने साजिदभाईंच्या या एफर्ट साठी 500 रुपयाचा प्राइज आहे. साजिदभाई तुम्हीच या. तर उमेशभाई तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं अण्णा थांबलेले आहेत, त्यामुळे विनंती करतो उमेशभाई तुम्ही स्टेजवरती या. या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच बाप्पांना कातळे साहेबांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करत आहोत. अचानक बॉईजच्या वतीने सन्मान केला जाईल. तर अण्णांचा सन्मान उमेश नायडू, लोकेश कोसकिया, त्याचबरोबर संभाजीभाऊ थेऊरकर, साजिदभाई तुम्ही देखील या. धन्यवाद. खऱ्या अर्थानं बाप्पांना असंच प्रेम, आपलं सहकार्य आपलं नेहमीच आमच्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी राहू द्या. आणि बाप्पांच्या वतीने देवरूड पोलीस स्टेशनच्या वतीने खऱ्या अर्थानं साजिदभाईंसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. खूप जबरदस्त मी म्हणेल, मॅच जिंकण्यापेक्षा
साजिदबाईंनी सगळ्यांची मन जिंकण्याचं काम केलेलं आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच देखील खिताब देणार आहोत. त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस देखील आपण करतोय. तर याच्या अगोदर एक आनंद चव्हाणचे मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहे. आनंद चव्हाण तुम्ही देखील या. त्याचबरोबर चालू असणारी मॅच वन सोल्युशन नवीन मुंबई आणि त्याचबरोबर कनक 11 भांडूप दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचे. तर या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. कुठल्या प्रकारचा आपण आता वेळ घ्यायचा नाहीये. आमचे अतिथी मान्यवर आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळे आपण टॉस देखील लगेच करणार आहोत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यापूर्वी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आनंद चव्हाण हे नक्कीच आहेत. आणि तर या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सचिन नाईक. चला सचिन नाईक तुम्ही देखील मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचंय. टॉस देखील आपण करतोय. कनक 11 भांडूप टीम वर्सेस वन सोल्युशन नवी मुंबई. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतो थोडीशी घाई करा. या सचिन नाईक तुम्हाला विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचंय. कनक 11 भांडूप टीमचे कॅप्टन. या ठिकाणी नईमबाईंच्या वतीने विकासने जो एका हातामध्ये कॅश पकडला होता ना पराग औरंगेचा, त्या कॅश साठी नक्कीच 500 रुपयाचं प्राइस आहे. 1000 रुपयाचं प्राइस आहे. तर विनंती करतो आपण हे प्राइस घेण्यासाठी यायचंय. याच्याकडे वन सोल्युशन टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर विकास या खूप जबरदस्त झेल होता तो एका हातामध्ये टिपलेला तो झेल. आणि प्लेअर ऑफ द मॅच सचिन नाईक. खूप जबरदस्त खेळ, खूप जबरदस्त क्लास आज मात्र सचिन नाईकने पुन्हा त्या मैदानावरती दाखवलाय. या ठिकाणी विकास यांच्यासाठी आपण पाहतोय एका हातामध्ये मात्र टिपलेला तो जबरदस्त झेल आणि त्या झेलसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाते. तर धन्यवाद अण्णा, आपण आलात, आपला वेळ तुम्ही आम्हाला या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल पुण्यात आमचं मनापासून धन्यवाद मी व्यक्त करतो. आणि मॅच लगेच आपण सुरू करणार आहोत. तर दोन्ही टीम्स आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आणि जशी मॅच सुरू होईल